शहरातील महेश कॉलनीमधील एका महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करत सदर महिलेचा खून झाल्याचा उलगडा केलाय। हा गुन्हा पोलिसांनी 24 तासात उघडकीस आणून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली। शहरातील महेश कॉलनीमध्ये एका विवाहित महिला आणि एक अविवाहित आरोपी पवन लक्ष्मण इंगळे हे दोघे एकत्र राहत होते। 7 डिसेंबर रोजी आरोपीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोबत राहत असलेल्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली। या घटनेवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तेव्हा सदर प्रकरण हे संशयास्पद असल्याचं तपासात समोर आलं। दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचा अभिप्राय मिळाला। त्यामुळे या आत्महत्येच्या घटनेचा तपास हाती घेत पोलिसांनी पवन इंगळे याला ताब्यात घेतलं। आरोपीकडून घटनाक्रम जाणून घेत कसून चौकशी केली असता आरोपीनं महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवराव होडी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आलं। सामाजिक बांधिलकी जपत भाजप नेत्यांनी रुग्ण, महिला आणि गरजू नागरिकांमध्ये फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला। या उपक्रमाला तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि स्थानिक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। भाजपच्या वतीनं करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलं असून समाजाभिमुख कार्याचं ही पक्षाची खरी ताकद असल्याचं त्यांनी भावना व्यक्त केल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी। छत्रपती संभाजीनगर येथील गुजराती कन्या विद्यालय इथं 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता तुकाराम गाथाचे लेखक सद्गुरू श्री संताजी माऊलींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। 27 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनानं एक GR काढला होता। त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसंच शाळा, महाविद्यालयांमध्ये ब्रह्मांड नायक श्री संताजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या अधिसूचना दिल्या होत्या। त्या अधिसूचनेनुसार दरवर्षी 8 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र सुदुंबरे निवासी माऊली श्री संताजी बाबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात येतं। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील गुजराती कन्या विद्यालयामध्ये तुकाराम गाथाचे लेखक श्री संताजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना शाळेचे संस्थापक राजेश मेहता म्हणाले की माऊली श्री संताजी महाराजांचं कार्य हे अलौकिक आहे। श्री संताजी महाराजांनी तुकारामांची गाथा लिहिल्यामुळेच आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात तुकाराम महाराजांची ओळख निर्माण झाली। अशा या गाथा लेखक श्री संताजी महाराजांना मानाचा मुजरा। या कार्यक्रमाला कचरूजी वेळंसकर, सुनील क्षीरसागर, अशोक लोखंडे इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षकांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। आपल्या संजय श्री राजेश भाईजी मेहता यांना मी विनंती करतो की आजच्या या भव्य कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण स्वीकारावे आणि व्यासपीठाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। त्याच्या व्यासपीठावर आपण विराजमान व्हावं। यामध्ये श्री अशोकजी लोखंडे यांचे अध्यक्ष कैलास नगरचे, त्यानंतर श्री प्रभाकरजी भागवत, आज श्री गुजराती कन्या विद्यालय आदरणीय आमचे मार्गदर्शक या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र या राजेशजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली संत शिरोमणी संताजी यांची आज 401 म्हणजे या वर्षापर्यंत जयंती आज संपूर्ण भारतामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये व सर्व समाजामध्ये आज या ठिकाणी आज साजरी होत आहे। समाजाला, देशाला आणि आपल्या सगळ्यांना जी प्रेरणा दिलेली आहे त्यांच्या कार्यामधून तीच प्रेरणा घेऊन आपल्याला या सगळ्यांना पुढे जायचं आहे। संत शिरोमणी संताजी यांचं समाधी स्थान जे आहे ते चाकण येथील सुदुंबर एक या तीर्थक्षेत्रस्थानी त्यांचं समाधी स्थान आहे। त्यांच्या जीवनावर खूप अनेक पुस्तकं लिहिलेली गेलेली आहेत आणि विशेषतः जगद्गुरु तुकोबा महाराजांची जी अभंगवाणी आहे त्या अभंगवाणीचे ते लेखक होते, कारण त्यांच्या लेखणीमुळेच आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज
आपल्या ज्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील गोंदियामध्ये या ठिकाणी त्यांच्या संताजी जगाचं पोस्ट तिकीट राष्ट्रपतीच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं होतं आणि विशेषतः सर्व ठिकाणी साजरी करण्यात यावी असा अध्यादेश काढून या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. त्याबद्दल मी त्यांच्यामुळे पूर्ण 8 डिसेंबर रोजी संताजी महाराजांची जयंती आज पूर्ण भारतवर्षभर आपल्या या ठिकाणी साजरी होत आहेत. तर अशा या संतांची जर तुम्हाला आम्हाला प्रेरणा घ्यायची असेल तर जयंतीनिमित्त त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांची जी प्रेरणा आहे तीच आपल्याला पुढे न्यायची, तीच या ठिकाणी मी सांगतो. आणि या ठिकाणी श्री संत शिरोमणी संताजी महाराज की जय. कन्नड तालुक्यातील शेलगावच्या जिल्हा परिषद शाळेत दिव्यांग सप्ताहाचा समारोप करण्यात आला. दिव्यांग सप्ताह समारोप कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग दूत हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांचं पूजन करण्यात आलं. 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर समता सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये शेलगाव केंद्रांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सामान्य विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा आणि मनोरंजनात्मक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दिव्यांगांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांना असलेल्या शासकीय सोयी सुविधांविषयी पालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी केंद्र प्रमुख बिलंगे यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. तसंच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि गोड खाऊचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला दिव्यांगांचे पालक, दिव्यांग विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. एटापल्लीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा वीज पुरवठा तब्बल 3 ते 4 महिन्यांपासून बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता. या वीज कपातीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण पूर्णपणे ठप्प झालं होतं. मात्र अखेर ITI प्रशासनानं थकबाकी भरल्याची माहिती समोर आली. लाईनमन किशोर दुर्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार ITIचे वीज बिल तब्बल 3 ते 4 महिन्यांपासून प्रलंबित होतं. त्यामुळेच वीज पुरवठा कापावा लागला. मात्र थकबाकी भरली गेली असून वीज पुरवठा पुनर्संचयित करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात ITI प्रशासन आणि विभागाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विद्यार्थ्यांचं प्रात्यक्षिक, शिक्षण, मशिनरी, कम्प्युटर लॅब, वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक पॅनल प्रॅक्टिकल्स पूर्णपणे बंद असल्यानं प्रचंड शैक्षणिक नुकसान झालं होतं. विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांनी संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोझरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे या परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे शेतीची कामं ठप्प झालेत. दिवसा आणि रात्री देखील मजूर किंवा शेतकरी शेतात जात नाहीत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी रात्री वन विभागानं जंगलात पिंजरा लावला आणि या पिंजऱ्यामध्ये बकरी देखील टाकण्यात आली. गेल्या 10 दिवसापासून शिरसगाव, मोझरी, धोत्रा, सालोरा, शिवणगाव या सगळ्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर आहे. आम्ही वन विभागाकडे तक्रारी केली होत्या. एक पिंजरा बसवला त्यांनी, मात्र त्यामध्ये आजपर्यंत बिबट्या सापडला नाही. पण काल रात्री RFO चौधरी यांनी गाव बैठक घेतली. गावामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना सांगितल्या, गावाचं सहकार्य मागितलं. आम्ही त्यांना सहकार्य करतोय. त्यांच्या उपाययोजनांचं आम्ही पालनही करू, आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काळजीही घेऊ. पण गेल्या 10 दिवसापासून जो बिबट्याचा वावर आहे या वनक्षेत्रामध्ये, तर शेतकरी घाबरलेले आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं पेरणी थांबलेली आहे. कापूस वेचा होत नाही आहे. मजूर शेतात जात नाही आहे. हे दहशतीचं वातावरण सध्या या संपूर्ण शिवारात आहे. त्यामुळे आणि याच वन परिक्षेत्राला लागून चांदुर्ले वन परिक्षेत्र सुद्धा आहे. म्हणजे धोत्र्याच्या पलीकडचा भाग हा चांदुर्ले वन परिक्षेत्रात येते. त्यामुळे माझी मागणी आहे आणि या गावातील शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की चांदुर्ले आणि तिवसा दोन्ही वन परिक्षेत्राच्या वन विभागाने एकत्र सर्च ऑपरेशन राबवून इथे या सगळ्या बिबट्यांना जेरबंद करावं. कारण शिरसगाव, मोझरी या सगळ्या गावाच्या सभोवताल बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहे. मी आत्ता सुद्धा शिवनाथ हगवणे यांच्या शेतातून आलो. त्या ठिकाणी सुद्धा बिबट्याचे मोठे ठसे आहे. आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की बिबट्याचा ठसा आणि वाघाचा ठसा हा सारखाच असतो. त्यामुळे तो पट्टेदार वाघ आहे की बिबट्या आहे, आणि बिबट्या एक आहे की त्याचे पिल्लं पण आहे हे अजून काही समजून येत नाही आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने याची दखल घ्यावी. अन्यथा एखाद्या जर शेतकऱ्याचा जर जीव गेला तर आम्ही याला वन विभाग जबाबदार राहणार आहे.
अनाथ आणि निराधार बालकांना देखील लाडक्या बहीण योजनेचा फटका बसल्याची माहिती आता समोर आली. अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, एकल पालक अशा 0 ते 18 वयोगटातील बालकांना संगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति महिना 2250 रुपये आर्थिक मदत केली जाते. याचं बुलढाणा जिल्ह्यात 6056 लाभार्थी आहेत. राज्यात याची संख्या 1.5 लाखांपर्यंत असू शकते. मात्र या सर्व अनाथ निराधार बालकांना गेल्या 8 महिन्यांपासून आर्थिक लाभ मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेचा या सर्व बालकांना फटका बसल्यानं एकल पालकांकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय. मध्ये अतिशय आक्रमक झालेला आहे, संतप्त झालेला आहे. काय नेमका प्रकार आहे? असा प्रकार आहे. गेलं 1 वर्ष झालं तटकरे ताई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे DBT मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते. ते आणखीनही पडलेले नाहीत. मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का? तर माझंच मूल आहे असं नाही, तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेला आहे. आणि इकडचा निधी संपूर्ण तिकडे लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबते. आणि असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे. ग्रामीण भागातले आम्ही लेकरं जरी असलो, आमची लेकरं ग्रामीण भागातले जरी असले तरी आमच्या लेकरांना ट्युशन्स असतात, शिक्षण आहे, त्यांचं खाणं पिणं कपडा लत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण वाढत्या महागाईमुळे आम्हाला तेही काही करता येत नाही. जमेल तेवढं जमेल तसं आम्ही मुलांना शिक्षण देतोय. जर समजा मला जर इतकंही करता नाही आलं तर माझ्या मुलाचं 1 वर्षाचं शिक्षण जर थांबलं त्याला जबाबदार एकमेव तटकरे ताई असतील. बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत जो की अनाथ बालकं असेल, 0 ते 18 वयोगटातील एकल पालक असेल, तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते. या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणतः 6054 लाभार्थी यामध्ये लाभासाठी पात्र असून त्यांचे 12 ज्या संस्था शासनाकडून आपल्याला मान्यता प्राप्त होऊन आलेल्या आहे, तर त्यांच्यामार्फत त्यांच्यावरती लाभ देण्याबाबत तसेच इतर सामाजिक सर्वेक्षणबाबत कार्यवाही करण्यात येते. इतर लाभार्थ्यांच्या बाबतीत आपलं जिल्हा बाल संरक्षण कक्ष असेल, संरक्षण अधिकारी असेल, तर यांच्या मार्फत नियमित पाठपुरावा करून त्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही केली जाते. लोणावळा येथील सुप्रसिद्ध नागफणीचा कडा नुकताच कल्याण येथील प्रसिद्ध गिर्यारोहक आणि कल्याण गिर्यारोहक संस्था आणि रेस्क्यू संघाचे अध्यक्ष भूषण पवार यांनी सर केलाय. या उत्कृष्ट पण अत्यंत धोकादायक मोहिमेद्वारे त्यांनी कल्याण डोंबिवली शहराचं नाव राज्यात पुन्हा एकदा अभिमानानं उंचावलंय. मागील अनेक वर्षांपासून गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभव, दरीखोऱ्यातील अपघातात बचाव कार्याची चतुराई आणि नव्या गिर्यारोहकांना दिलेलं प्रशिक्षण यामुळे भूषण पवार हे शहरातील विश्वासार्ह आणि अनुभवी गिर्यारोहक म्हणून ओळखले जातात. सह्याद्रीच्या खोऱ्यातील अनेक कडे, सुळके आणि दुर्गम सुळके त्यांनी यापूर्वीही सर केले आहेत. नुकत्याच झालेल्या मोहिमेमध्ये त्यांनी जमिनीपासून तब्बल 2500 फूट उंचीवर असलेला नागफणीचा कडा अत्यंत कौशल्यानं सर केलाय.
महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती। ही समिती गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आली असताना त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता। धुळ्यातील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी VK शिवदास यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना चक्क महाव्यवस्थापक पदाचं बक्षीस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी प्रशासनातील त्यांचा शुक्राचार्य नेमका कोण असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केलाय। बोगस बियाणं किंवा निकृष्ट कीटकनाशकांमुळे नुकसान होऊनही संबंधित कंपनी आणि डीलरवर कृषी विभागाकडून कोणतीही कडक कारवाई होत नाही, याकडेही समितीचं लक्ष वेधण्यात आलंय। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात कडक कायदा मंजूर करावा, या मागण्यांकडे शासनानं तातडीनं लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाची धुळे दौऱ्यावर असताना जी अंदाज समिती होती, त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे DK शिवदास साहेब यांना संशयित आरोपी आहे। आजपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये नुसत्या घोषणा सुरू आहेत। आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते की भ्रष्ट अधिकारी जे आहेत, पोलीस प्रशासन असो, महसूल असो, समाज कल्याण असो, आदिवासी विकास असो, सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून जे अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन परत आणखी बढती मिळते यांना, त्या देशात खरोखर लोकशाही आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची पायामुळे आपल्याला दिले त्याच्यावर न्याय मिळत नाही। आता महाराष्ट्रातील आमचे कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आहेत, मका उत्पादक शेतकरी आहेत, यांना भाव मिळत नाही, यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही। आणि जे नाही मुद्दे, त्या मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात रोज रणांगण सुरू आहे। आमच्या धुळे जिल्ह्यात आलेली जी समिती होती, त्यांना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना बढती देतात आणि असे महसूलमध्ये अधिकारी पण आहेत, त्यांना बढती मिळते। खरोखर या देशात लोकशाही जिवंत आहे का? आणि आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन करीत आहे। राज्य शासन बोगस बियाणे, खते, बियाणे, कीटकनाशके, आता हा मका आहे आपल्याकडे, या मकाची कंपनी असो, कीटकनाशक ही मका ॲडव्हान्टा कंपनीचा आहे, बुस्टर कंपनीचे पण तसा झालेत, पण कुठलाही कृषी विभाग अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, डीलरांवर कारवाई होत नाही, कंपनीवर नाही। फक्त थोडेफार दिवस पेपरबाजी होते, टीव्हीला बातमी येते, नंतर प्रकरण दडपले जातात। ही खरोखर लोकशाही आहे का? वंदे मातरम। पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आज मोठा गोंधळ झाला। हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। या संतापातून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय। संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत संताप व्यक्त केलाय। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या तोडफोडीचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। पैशासाठी फक्त आणि फक्त पैशासाठी। मी अजय सपकाळ, माझ्या वडिलांना 12:30 वाजता 28 तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होतं, त्यासाठी दाखल केलं। विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा। मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं। डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं 2 दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील। 28 तारखेला दुपारी ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धी आले, सगळं बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25, त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही। इन्फेक्शन आहे बॉडीत, त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर नेलं। अक्षरशः आपटलं, हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही। लिहून दिलं, डॉक्टर येतो, एक नवीन डॉक्टर येतो, ट्रीटमेंट देतो, तो मास्क लावून आलेला असतो, गळ्यातून निघून जातो। अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला, त्या डॉक्टरांना म्हणलं
अल्सरचं ऑपरेशन आहे, त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं, पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे. आतड्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत, त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं. त्यांच्या पोटातनं एअर बाहेर होती बुडबुड्या, तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं, फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे. हा फोटो बघा, हा आतड्यांचा फोटो माझ्या बापाचा. पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही. हे बघा 48 तासाचं डायलिसिस होतं. हा फोटो. इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते. फुफ्फुस गेले म्हणले, किडन्यांवर आलाय, तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय, हळूहळू करत असं डायलिसिसवर आणलं. आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून दाबून चाप केला छातीचा. माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून. माळकरी बाप माझा बाप माळकरी. काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल. आज आपण तोडफोड केली आहे, काय नेमकी भूमिका आहे ही आम्हाला माहित नाही तोडफोड कोणी केली, पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे. पैसे घेतात, उकळतात, इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला. ते बोरावके डॉक्टर कोण आहे, चाकणे कोण आहे, काही मॅनेजमेंटची संबंध नाही. 1 तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही. घंटा त्याला अक्कल आहे का नाही, त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय. आणि भूमिका काय असणार? भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही. आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे. माननीय आंबेडकर साहेब, तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे. मंगेश्वर चिवटे, श्रीकांतदादा शिंदे, तुम्ही जर या कार्यकर्त्यांना न्याय दिला तरच योग्य आहे. साहेब, हे खूप चुकीचं झालेलं आहे. जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय, यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे. मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार. तोडफोड झालेली आहे मोठ्या प्रमाणात. किती जणांना ताब्यात घेतले, काय कारवाई? एक इसम केरू सप्पाळ म्हणून आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेली आहे ते. तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल. पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही. मॅडम, हॉस्पिटलवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेशंटच्या छातीवर बसून जोरजोरात दाबलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का, काय झालं प्रकार? त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील. काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल. पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल. किती जणांना ताब्यात घेतलं? ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दलचे चालू आहेत, त्यांना घेणं वगैरे चालू आहे. ठीक. CCTV बघितले आपण, काय नेमका प्रकार घडलाय? किती लोक होते तोडफोड करायला? ते CCTV बघणं सुरू आहे. थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवलं. दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे. त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या घेतील आणि त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.